या वर्षाचीच नव्हे तर या दशकातली सर्वात मोठी घटना कोणती असेल तर ती म्हणजे भारताचा चांद्र विजय। त्यामुळे 2008 हे वर्ष भारताच्या इतिहासातलं माइलस्टोन वर्ष ठरलंय, कारण याच वर्षी भारताचा तिरंगा चंद्रावर जाऊन पोहोचलाय। असं करणारा भारत आता जगातला चौथा देश ठरलाय। 22 ऑक्टोबरला PSLV रॉकेटने चांद्रयान-1 ला घेऊन अंतराळात झेप घेतली। त्यानंतर चांद्रयान-1 ने पहिल्यांदा पृथ्वीभोवती वेगवेगळ्या टप्प्यात फेऱ्या मारल्या। नंतर चांद्रयान-1 चंद्राच्या दिशेने निघालं। चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यावर चांद्रयान-1 ने चंद्राचा पहिला फोटो काढला आणि चंद्राभोवती फेऱ्या मारायला सुरुवात केली। अखेर भारतीय शास्त्रज्ञ ज्या क्षणाची वाट पाहत होते तो आला। चांद्रयान-1 चंद्राच्या सर्वात जवळच्या म्हणजे 100 किलोमीटर अंतराच्या कक्षेत पोहोचलं आणि चांद्रयान-1 ने त्याच्याकडे असलेल्या इम्पॅक्टर प्रोब या मशीनला चंद्राच्या जमिनीवर यशस्वीरित्या सोडलं। इम्पॅक्टर प्रोब चंद्राच्या जमिनीवर आदळल्यानंतर तो त्याच्या नियोजित जागेवरही स्थिरावला। इम्पॅक्टर प्रोब चंद्रावर उतरवल्यामुळे भारताच्या चांद्र स्वारीवर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालाय। अमेरिका, रशिया, जपान, चीन यांच्यानंतर भारताने हा मान मिळवलाय। पण सर्व भारतीयांसाठी अभिमानाची घटना म्हणजे इम्पॅक्टर प्रोबच्या एका बाजूला असलेला भारतीय तिरंगाही चंद्रावर जाऊन पोहोचलाय। असं करणारा भारत आता जगातला चौथा देश ठरलाय। अखेर जे चीनला जमलं नाही ते भारताने करून दाखवलंय। चांद्रयान-1 ने सोडलेला इम्पॅक्टर प्रोब भारतासाठी एक टेस्ट मशीन असणार आहे। चांद्रयान चंद्राभोवती सतत 2 वर्ष फिरेल। चांद्रयान-1 ने पाठवलेल्या सिग्नलवर भारतीय शास्त्रज्ञ संशोधन करतायत। भारताच्या या अजोड कामगिरीने तमाम भारतीयांची मान ताठ तर झालीच आहे, शिवाय भारत या विश्वातलं कोणतंही आव्हान पेलू शकतं हे त्याने जगाला दाखवून दिलंय। भारत चांद्रयान-1 चंद्रावर पाठवून नेमकं काय संशोधन करणार आहे, तसंच चांद्रयान मिशन भारतासाठी किती महत्त्वाचं आहे याविषयी सर्वांना उत्सुकता आहे, कारण हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट भारताची आन बान शान ठरलाय। भारतीय संशोधकांनी स्वबळावर तयार केलेलं हे चांद्रयान-1 सॅटेलाइट 1380 किलो वजनाच्या या सॅटेलाइटचं आयुष्य आहे 2 वर्ष। या 2 वर्षात चांद्रयान-1 चंद्राभोवती सतत फेऱ्या मारणार आहे। या फेऱ्या मारताना चांद्रयान-1 मध्ये असलेल्या हाय रिझोल्युशनच्या कॅमेऱ्याने चंद्राचे अत्यंत सूक्ष्म असे फोटो काढणार आहे। त्यामुळे चंद्राच्या जमिनीचा सखोल अभ्यास करता येईल। त्यामध्ये प्रामुख्याने खनिजे आणि तिथल्या धुलीकणांचा समावेश आहे। चांद्रयान-1 चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या अंतरावरून सतत 2 वर्ष फिरणार आहे। या 2 वर्षात चांद्रयान-1 चंद्राचा 3D डायमेन्शन नकाशा काढणार आहे। या नकाशाचा उपयोग चांद्रयान-2 चंद्रावरती उतरवण्यासाठी होणार आहे। तसंच 2014 साली जेव्हा पहिला भारतीय चंद्रावरती उतरेल तेव्हा त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचं कामही चांद्रयान-1 करणार आहे। सध्या चांद्रयान-1 चंद्राभोवती फिरून तिथली माहिती गोळा करत आहे आणि त्यावर नियंत्रणाचं काम बंगळुरू पासून 40 किलोमीटरवर असलेल्या ब्लॅलुलू या गावात असलेल्या डायरेक्शन सेंटर मधून होत आहे। पृथ्वीवरून टेक ऑफ केल्यानंतर चांद्रयान-1 17 दिवसांनी चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आणि चांद्रयान-1 ने चंद्राचा पहिला फोटो काढला। पण भारतीयांना सर्वाधिक उत्सुकता असेल ती चंद्रावर भारतीय पाऊल उमटण्याची, कारण भारत जर यात यशस्वी झाला तर तो अमेरिका, रशिया, जपान आणि चीन यांच्यानंतर 5वा देश ठरणार आहे। 2008 हे वर्ष अजून एका वैज्ञानिक प्रयोगासाठी ओळखलं जाणार आहे, ते म्हणजे बिग बँग। विश्वनिर्मिती नेमकी कशी झाली यासाठी जगभरातले 8000 शास्त्रज्ञ जिनिव्हामध्ये महाप्रयोग करतायत। या महाप्रयोगातून नेमकं काय साध्य होणार आहे ते पाहूयात। जीवसृष्टी कशी निर्माण झाली याचा शोध घेण्यासाठी जगभरातले 8000 शास्त्रज्ञ या प्रयोगासाठी एकत्र आले। जमिनीखाली 150 मीटरवर प्रचंड लांबीची एक निर्वात पोकळी तयार करण्यात आली आहे। या पोकळीत सुमारे 9300 चुंबक बसवण्यात आली आहेत। विश्वनिर्मितीच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नात पहिल्यांदा प्रोटॉनचा एक किरण चक्राकार पद्धतीने फिरवण्यात आला। दुसऱ्या टप्प्यात विरुद्ध दिशेने किरण फिरवली तर तिसऱ्या टप्प्यात दोन्ही किरण परस्पर विरोधी दिशेने आली आणि एकमेकांवर आदळली। सन प्रयोगशाळेतील पार्टिकल एक्सेलेटर मध्ये प्रोटॉन या कणांना प्रचंड वेग देऊन 27 किलोमीटर परिघात फिरत ठेवलंय।
तिसऱ्या टप्प्यात जेव्हा दोन्ही किरणं परस्पर विरोधी दिशेने जातील आणि एकमेकांवर आदळतील तेव्हा या कणांचा वेग हा जवळपास प्रकाशाच्या वेगा इतका असणार आहे. प्रोटॉनचे हे झोत समोरासमोर 60 कोटी वेळा आदळतील. त्यातून प्रचंड उष्णता निर्माण होणार आहे. सूर्याच्या गर्भातील उष्णतेपेक्षाही ही उष्णता जास्त असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. या टकरीतून नेमकं काय होतं याचा अभ्यास शास्त्रज्ञ करणार आहेत. याच प्रयोगाला लार्ज हायड्रन कोलायडर असं म्हणतात. महास्फोटाच्या सुरुवातीच्या काळात ज्या घटना घडल्या त्या घटनांचा वेध घेण्याचा प्रयत्न यावेळी होणार आहे. त्यावेळी जसे कण निर्माण झाले तसे कण या प्रयोगात निर्माण होणार आहेत. या प्रयोगात निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे तापमान वाढू नये यासाठी द्रवरूप नायट्रोजन आणि द्रवरूप हॅलोजनचा वापर करण्यात येतोय. या प्रयोगात विश्वाची अनपेक्षित माहिती मिळेल असं शास्त्रज्ञांना वाटतंय. या प्रयोगानंतर विश्वनिर्मितीच्या संकल्पना बदलतील असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. कॅन्सरवरील उपचारासाठी तसंच वातावरणातील घडामोडी समजून घेण्यासाठी या प्रयोगाचा फायदा होणार आहे. या प्रयोगाबद्दल अनेकांच्या मनात शंका उपस्थित होत आहेत, पण त्या निराधार असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. या प्रयोगशाळेसाठीचा बोगदा अतिशय थंड ठेवण्यात आलाय. तापमान -271 पर्यंत नेण्यात आलंय. या प्रयोगामध्ये भारताचीही महत्वाची भूमिका आहे. टाटा रिसर्च, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, 6 इन्स्टिट्यूट आणि पंजाब विद्यापीठ यासह अनेक शास्त्रज्ञांनी या संशोधनामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या 18 ते 20 वर्षापासून या संदर्भात काम सुरू होतं. विश्वनिर्मितीचा शोध घेणारा आजवरचा हा सर्वात महागडा आणि महत्वाकांक्षी उपक्रम. हा प्रयोग यशस्वी झाला तर विश्वनिर्मितीचा गुंता सुटण्यास मदत होणार आहे. हे प्रयोग तर पुढच्या वर्षी सुरू राहतील, पण येणाऱ्या 2009 मध्ये महाराष्ट्रभरात काय काय घडामोडी होणार आहेत यावर एक नजर टाकूयात फॉरवर्ड 2009 मध्ये. शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी असं बिरुद मिरवणारं पुणे आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या गुंतवणुकीमुळे भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखलं जाऊ लागले. त्याचबरोबर वाहन क्षेत्रामध्ये जी गुंतवणूक होते त्यामुळे भारताचं डेट्रॉइट अशी देखील एक पुण्याची ओळख निर्माण होते. परंतु मंदीच्या झळा या दोन्ही उद्योगांना बसलेल्या आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधली जी मंदी आहे ती 2 वर्ष टिकेल असा तज्ञांचा अंदाज आहे. त्याचा परिणाम रिअल इस्टेटवरती देखील झालेला आहे. घराच्या ज्या किमती आहेत त्या 30% पर्यंत उतरलेल्या आहेत. आणि असं जर बघितलं तर आगामी काळ बघितला 2009 हे वर्ष बघितलं तर पुन्हा एकदा ही जी 3 क्षेत्र आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, वाहन उद्योग आणि रिअल इस्टेट याच क्षेत्रांमध्ये नवीन गुंतवणूक होईल असा देखील तज्ञांचा काय असेल. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वात पहिल्यांदा इंडस्ट्रीला फटका बसला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमध्ये केलेल्या हिंसक आंदोलनाचा. त्यावेळेला जवळजवळ 70 इंडस्ट्रीज बंद झाल्या होत्या. स्मॉल स्केल इंडस्ट्रीला निव्वळ 2000 कोटी रुपयांचा फटका या गेल्या वर्षभरामध्ये बसलेल्या या आर्थिक मंदीमुळे, गेल्या वर्षी पडलेल्या कडक थंडीमुळे द्राक्षाला काही प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. त्यानंतर कांद्याला भाव मिळत नाही म्हणून कांद्याच्या उत्पादकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आंदोलन केलं होतं. येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये पिकं चांगली निघतील, उद्योगधंदे सावरतील या आशेवरती हा उद्योजक आणि हा शेतकरी हा दोन्ही वर्ग लक्ष ठेवतो. आपल्याला माहित आहे की देशात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये नागपूरचंही प्रामुख्याने नाव घेतलं जायचं, कारण नागपूरला मिहान आणि कार्गो हबचा मोठा प्रकल्प होऊ घातला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने. परंतु जी जागतिक मंदीचा जो फटका आहे तो या प्रकल्पालाही गेल्या काही दिवसापासून बसलेला दिसतोय आपल्याला. कारण मोठ्या प्रमाणात जी गुंतवणूक व्हायला पाहिजे होती ती गुंतवणूक कुठेतरी कमी झालेली आहे. इथे हॉटेल इंडस्ट्री यायची होती, एव्हिएशन अकादमी इथे यायची होती, परंतु इथे कुठे ना कुठेतरी गुंतवणूक कमी पडते आहे आणि त्यामुळे ह्या प्रकल्पाची जी गती आहे ही कमी झालेली आहे. सोलापूर विडी कामगार, हातमाग कामगार आणि शेतकऱ्यांचा जिल्हा. धूम्रपान विरोधी कायद्यामुळे येथील पारंपरिक विडी उद्योग संकटात आहे. तर वाढती महागाई आणि लोड शेडिंगमुळे हातमागाई डबघाई झालंय. विविध रोगांमुळे द्राक्ष डाळिंबाचं उत्पादन कमी होत आहे. आम्ही येणाऱ्या वर्षात नजर ठेवू विडी उद्योग, हातमाग उद्योग आणि डाळिंब द्राक्षाच्या उत्पादनावर. औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वात मोठा सेक्टर जो आहे तो ऑटोमोबाईल सेक्टर आहे. त्यामुळे जागतिक मंदीच्या शेवटी ऑटोमोबाईल सेक्टरला जो मोठा फटका बसतोय त्याची झळ आता औरंगाबादच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा जाणवायला लागलेली आहे. याशिवाय 5 एसीजेड औरंगाबादमध्ये मंजूर झालेले आहेत. आता या सगळ्या वातावरणामध्ये एकूण जागतिक मंदीच्या वातावरणामध्ये हे एसीजेड प्रत्यक्षात कधी अस्तित्वात येतात आणि त्यावर ज्या रोजगार उपलब्ध होणार आहे लोकांसाठी तो कधी मिळतो याकडेही लोकांचं लक्ष लागलेलं आहे. 2009 हे जे साल आहे हे साल अमरावती विभागासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. हे अकोला शहर अॅग्रोवेस्ट इंडस्ट्रीसाठी जसं प्रसिद्ध आहे तसंच आता अमरावतीमध्ये जो पंचतारांकित नांदगाव पेठ पंचतारांकित जी MIDC होत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये
फेजला सुद्धा मान्यता मिळालेली आहे. त्यामुळं या पंचतारांकित MIDC मध्ये मोठमोठे उद्योग येणार आहेत. अचलपूर जे हे विदर्भाचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जात होतं, तिची जी विदर्भ मिल आहे ती बंद पडलेली होती. इथल्या फिनले कंपनीने तिचं पुनरुज्जीवन करण्याचं ठरवलेलं आहे. हे जे वर्ष येणारं ते कोकणच्या विकासाची दिशा ठरवणारं असेल असं म्हणायला हरकत नाही, कारण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या वर्षात काही प्रकल्प येऊ घातलेले आहेत. वीज प्रकल्प आहेत, सेच प्रकल्प आहेत. शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे 2 सेच प्रकल्प आहेत, त्यातला एक DLFचा सेच प्रकल्प आहे जो फूड प्रोसेसिंग आणि पर्यटनावर आधारित आहे. तोही या वर्षामध्ये येणाऱ्या सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय रिलायन्सचा एक सेच प्रकल्प तिथे येऊ घातलेला आहे. आणि राहता राहिला भाग पर्यटनाच्या माध्यमातून फार मोठा विकास या 10 वर्षात कोकणचा झालेला नाही, तरी सुद्धा पर्यटन विकासाची काट टाकण्याचं आपण म्हणू शकतो. तशी परिस्थिती या येणाऱ्या वर्षामध्ये होऊ शकते. 2009 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या उलाढाली पाहायला मिळतील याचा जर विचार केला आपण तर कोल्हापूर शहरामध्ये रस्ते विकास प्रकल्प सारखा 220 कोटीचा प्रकल्प येऊ घालणार आहे. त्या प्रकल्पामुळे कोल्हापूर शहरातील रस्ते आहेत ते अत्यंत चांगले होणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरला तीर्थक्षेत्रात दर्जा मिळवून सुद्धा प्रयत्न केले जातात. याचा सुद्धा जर तीर्थक्षेत्र दर्जा कोल्हापूरला मिळाला तर कोल्हापूरचा कायापालट नक्कीच होणार आहे. सरत्या 2008 वर्षात महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि CDPA प्लॅन 2200 कोटीचा मंजूर झाला होता. रस्ते, विकास, शिक्षण, शाळा, औद्योगिक विकास या सगळ्या गोष्टींकरता हा CDPA प्लॅन मंजूर झालेला आहे. फार कमी चांगल्या इंडस्ट्रीज आता जळगावला शिल्लक राहिल्यात, पण या CDPA प्लॅन मंजुरीमुळे जळगाव शहराच्या मूलभूत सुविधा औद्योगिक विकासाला कारणीभूत ठरेल. आणि सगळ्यात शेवटी आपली मुंबई 2009 साल मुंबईसाठी अनेक आव्हानं घेऊन येणार आहे. दहशतवादाच्या सावटामधून तर पर्यटन क्षेत्रालाही सावरायचं आहे, पण मुंबई सुरक्षित आहे हे सिद्ध करणं बाहेरून येणाऱ्या गुंतवणुकीसाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. 2008 सालाने जगाला बेलआउट आणि क्रेडिट क्रंच हे 2 शब्द शिकवले. अपेक्षा करूयात की 2009 साल सगळ्यांना ले ऑफ हा शब्द शिकवणार नाही आणि 2008 मधल्या बेलआउटचा फायदा या नवीन वर्षात पाहायला मिळेल.